नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही सगळे? आज मी पापड्या बनवल्यात, पण न भिजवायची गरज आहे, नाही शिजवायची. एकदम छान उपवासाला चालणाऱ्या, चौपट फुलणाऱ्या बटाटा साबुदाण्याचे आपण पापड बनवलेले आहेत. खूप मस्त खुसखुशीत होतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे बटाटे घेतलेले आहेत. बरोबर 2 किलो बटाटे घेतलेले आहेत मी इथे. हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. कुकरच्या भांड्यामध्ये सगळे बटाटे आपण टाकून घेणार आहोत. पाणी टाकायचं आणि याचे बरोबर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवर, हाय नाही. छान आपले 4 शिट्ट्यांमध्ये बटाटे उकळून होतात. तर चला आपण पाणी टाकून छान याचे शिट्ट्या करून घेऊयात. खूप सोपे आणि अप्रतिम चवीचे हे बटाट्याचे पापड आहेत मैत्रिणींनो. तुम्ही खरं एकदा करून बघा. चला तर मग याचे मी 4 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत आपण दुसरीकडे गॅसवर पॅनमध्ये आपण घेणार आहोत साबुदाणा. मी इथे घेतलेले आहेत 2 किलो बटाटे. त्यालाच आपण साबुदाणा घेणार आहोत 600 ग्राम. म्हणजे अर्धा किलो घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी असेल तर त्यात टाकून द्यायचं. बरोबर 2 किलो बटाट्याला 600 ग्राम मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. हे साबुदाणा आपल्याला फक्त थोडंसं मीडियम फ्लेमवर गॅसवर परतवून घ्यायचं आहे. आपल्याला अजिबात कलर वगैरे असं वास वगैरे येऊ द्यायचं नाही आहे. फक्त जस्ट थोडंसं त्याचा एक ओलसरपणा गेला पाहिजे साबुदाण्याचा. तर एक 2 मिनटं आपण परतवून घेऊयात. हे बघा, बऱ्यापैकी आपलं छान साबुदाणा परतून घेतलेला आहे. तर हा साबुदाणा मी आता थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेते. पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, पूर्ण आपला साबुदाणा थंड झालेला आहे. आपण हात लावू शकतोय, छान थंड झालेला आहे. तर हेच आता सगळा साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आपल्याला याची पूर्ण पावडर करून घ्यायची आहे. साबुदाण्याचं पीठ बनतो ना आपण, त्या प्रकारे आपल्याला हे पाहिजे. एकदम पीठ जसं तुम्ही मिक्सरमध्ये होईल तेवढं करा. छान मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं. आणि आपल्याकडे चाळण असते ना, सुजीची चाळण असेल तर छानच आहे, किंवा आपली पिठाची जी चाळण असते त्यानेसुद्धा हे आपण चाळून घेऊ शकतो. थोडं थोडं पीठ साबुदाण्याचं काढून घ्यायचं आणि उरलेलं परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत त्याचीसुद्धा आपण आता सगळी पावडर इथे करून घेऊयात. हे बघा, हे राहिलेलं आहे ना, हे परत मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण परत छान पावडर याची करून घेऊयात. तर चला मग याच पद्धतीने मी सगळं आपलं साबुदाण्याचं पीठ करून घेते. तर हे बघा मैत्रिणींनो, सगळं मी पीठ साबुदाण्याचं बरोबर 600 ग्राम हे पीठ आपलं झालेलं आहे. थोडासा एक साबुदाणा निघत नव्हता म्हणून मी साईडला ठेवून दिलेला आहे तो. हे बघा, बटाटेसुद्धा छान उकडून थंड झालेले आहेत. तर आता हे बटाटे आपण सोलून घेऊयात. कुकरला लावायच्या आधी जरी तुम्ही शिलून टाकले तरी काही हरकत नाही, किंवा ह्या पद्धतीने आधी बटाटे उकडून छान सोलून घेतलेले आहेत. सगळे मी बटाटे ते सोलून घेतलेले आहेत. तर आता आपण हे बटाटे एक मोठ्या प्लेटमध्ये खिसणीने खिसून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने, किंवा तुमच्याकडे जर पुरणाची चाळणी असेल तर त्याच्यावर स्मॅश केले तरी चालतात. आपल्याला हे खिसून किंवा गाळून का घ्यायचे आहेत? कारण आपल्याला बटाट्याचे लाटून पापड करायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला बटाटा छान स्मॅश झाला पाहिजे. जर खिसून घेतला ना तर अजिबात गाठी वगैरे कुठेच राहत नाहीत. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण सगळे आता बटाटे बारीक खिसून घेऊयात. पूर्ण बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे. तर हे बघा, छान मी बटाटे इथे खिसून घेतलेले आहेत. तर याच्याचमध्ये मी टाकून घेते एक 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे मी. मीठ शक्यतो वाळवणाच्या पदार्थात कमीच टाका. आणि त्याच्याचमध्ये मी टाकून घेते 1 चमचा चिली फ्लेक्स. तुम्ही चिली फ्लेक्सऐवजी हिरवी मिरची ॲड केली तरी चालतं. आणि मी ते साबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं ना, तेच आपण थोडं थोडं प्रमाणात टाकून छान याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. जास्त घट्टही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही. हे मेजरमेंट सांगितले ते एकदम परफेक्ट आहे. बरोबर तुम्ही असंच करा. आपलं जसं भाकरीचं पीठ राहतं ना, त्या पद्धतीने हा गोळा तयार होतो. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला पूर्ण दाखवते, जास्त मी कट करत नाही आहे. आता उरलेलं जेवढं पीठ आहे तेवढं आपण सगळं टाकून याचं छान गोळा मळून घेणार आहोत. बघा, मस्त बटाटा आठवणीने मैत्रिणींनो, बटाटा जो उकडून घेतलेला आहे ना तो एकदम थंड होऊ द्यायचा, खूप गार होऊ द्यायचा. कारण जितकं गरम असेल ना बटाटा तो तितका नंतर पाणी सुटतं
आणि आपलं पीठचं गोळ्याला पाणीसुद्धा नंतर सुटू शकतं. हे बघा छान पीठ इथं मळून घेतलेलं आहे. याच पद्धतीने आत्ता लगेच तुम्ही पापड्या करू शकतात, पण आपण एक एक्स्ट्राची टिप करणार आहोत. तर त्यासाठी मी ते अर्धा गोळा करून घेते. अर्धा आपण एक चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत आणि हे चाळणीमध्ये टाकलेलं पीठ छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण याला आपण डबल बॉइलिंगचं वाफवून घेणार आहोत. तर ही जर तुम्ही स्टेप केली ना मैत्रिणींनो, तर पापड्या डबल ते चौपट आपल्या पापड्या फुलतात. तर मी इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, एक दीड ग्लास. त्याच्यावर आपण चाळण ठेवणार आहोत. चाळण खाली बुडता कामा नाही, आदरच आहे. त्याच्यावर आपण एक प्लेट ठेवून छान ह्याला एक 10 मिनटं आपण याला वाफवून घेणार आहोत. जास्त नाही, 10 मिनटात त्या पापड्या तयार होतात. वाफवून आपलं छान पीठ तयार होतं. तर आपण एक 10 मिनटानंतर बघूयात. तर हे बघा ऑलमोस्ट 10 मिनटं आपले छान झालेत आणि पीठ बघू शकता मैत्रिणींनो, किती छान सगळं इक्वली आपलं पीठ हे छान वाफवून घेतलेलं आहे. तर आपण एकदा चमच्याने सुद्धा हलवून बघूयात की खालीपर्यंत वाफवले का नाही, नाहीतर मग आपल्याला परत एक 5 मिनटं ठेवायला. तर छान आपलं पीठ इथं वाफवून घेतलेलं आहे मैत्रिणींनो. अजिबात अजून वेळ गरज नाही वाफवायची. तर चला, तर मग हे छान पीठ आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जो दुसरा उरलेला गोळा होता ना, तो मी वाफवायला ठेवून दिलेला आहे. तर थोडंसं आपल्याला हे पीठ छान स्मॅश करून घ्यायचं आहे, जास्त नाही. जितक्या पटापट पापड्या होतील करणं, तेवढ्या पटापट पापड्या करायच्यात मैत्रिणींनो. जेवढं हे गरम आहे तेव्हाच आपल्याला पापड्या करायला घ्यायच्या आहेत. हे बघा हे पीठ छान आपलं झालेलं आहे. अजिबात अशी एक आपण तांदळाच्या पापड्या करतो ना, तशी अजिबात गरज नाही याला एकदम मऊसूत होण्याची. असे सुद्धा आपण छान गोळे करू शकतात. एक थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि याचे छान आपण गोळे करणार आहोत. जास्त तेल पापड्यांना लावायचं नाही, नाहीतर नंतर वास येतो. जस्ट थोडासा एक थेंब हातावर घ्यायचा, पूर्ण हाताला लावून घ्यायचा आणि ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर मी इथे अशी मशीन घेतलेली आहे पापडची. तर एक प्लास्टिक घ्यायचा, त्याच्यावर एक पिठाचा गोळा घेऊन आपण हे छान डबल वरतूनसुद्धा प्लास्टिक लावून प्रेस करून घेऊयात. हे बघा किती मस्त आपला पापड तयार झालेला आहे मैत्रिणींनो, बघू शकतात. मस्त आणि मोठा झालेला आहे. अजिबात कुठे चीर वगैरे तडा जात नाही. खूप मस्त पातळ असा आपला पापड तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने आपण सगळे पापड आपण करून घेणार आहोत. तर मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा सांगते. हे आता आपण पापड आधी टाकून घेऊयात. घरामध्येच सावलीतच आपण हे पापड करणार आहोत. अजिबात उन्हात बसून करायची गरज नाही. हे बघा एका पॉलिथिनवर किंवा ओढणी साडीवर टाकून घ्यायचं. जर तुमच्याकडे अशी पोळी मेकर नसेल तर घरामध्ये एक प्लेट असते, प्लेट घ्यायची. प्लेटनी प्रेस करायचं छान दाबून, किंवा असं हाताने सुद्धा बोटाने आपण गोल त्याला शेप देऊ शकतो पापडला, किंवा लाटणं असेल लाटण्याने सुद्धा आपण लाटले तरी चालतात. पण शक्यतो मैत्रिणींनो, जितकं गरम पीठ असेल तेवढ्या पटापट ह्या पापड्या होतात. जसं जसं साबुदाणा आपलं ते बटाटा थंड होईल ना, तसं ते आकसायला लागतं. त्याच्यामुळे पटापट आपल्याला हे पापड्या करायला घ्यायच्यात गरम आहे तोपर्यंतच. किंवा तुम्ही 1-2 गोळे काढून घ्यायचे आणि परत पीठ झाकून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही. तर या पद्धतीने मी सगळ्या पापड्या आपल्या करून घेतलेल्या आहेत. तर छान एक दिवस सावलीमध्ये, एक दिवस एक रात्र सावलीमध्ये आणि एक दिवस कडकडीत उन्हात आपल्याला हे पापड वाळून घ्यायचे आहेत. तर हे बघा मैत्रिणींनो, खूप छान आपले 1-2 दिवस उन्हात कडकडीत वाळून घेतलेले आहेत. तुम्ही आवाजसुद्धा बघू शकता. तर चला, तर मग आपण हे तळून घेऊया. तर छान इथं तेल तापलेलं आहे. तर आपण बघूया. वा वा वा, चौपट फुललेली आहे मैत्रिणींनो. जर तुम्ही एक्स्ट्राची एक स्टेप जर केली ना मी सांगितल्यानुसार, तर खूप मस्त पापड आपले खुसखुशीत खायला अप्रतिम चव. तर तुम्ही नक्कीच करून बघा मैत्रिणींनो, खूप छान चव लागते. मस्तच अप्रतिम होतात. वा मस्त. उपवासाला अशा पापड्या जर भेटल्या ना, तर काय म्हणतात ते, तोंडाची चव डबल होऊन जाते. एवढ्या मस्त ह्या पापड्या तयार होतात.
हे बघा किती मोठ्या मोठ्या आपण छोट्या छोट्या बनवल्या होत्या तर किती मोठं मोठं फुलून झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही करून बघा. मी तुम्हाला आवाज दाखवते. हे बघा तोडून दाखवते. मस्त अप्रतिम पापड्या झालेल्या आहेत. हे बघा मी एक घास खाऊन तुम्हाला सांगते. वाह मस्त अप्रतिम. चला तर तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा.